मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई पल्लवीला म्हणते की सगळं घर माझ्या इशाऱ्यांवर नाचत होतं आणि मला अडवणारं कोणीच नव्हतं. पल्लवी म्हणते की आणि समजा कोणी अडवलं असतं तर? मोठी आई म्हणते की माझ्या मार्गात आडव्या येणाऱ्याला चिरडून पुढे जाते मी. पल्लवी म्हणते की मग ती आपली माणसं असली तरी आपल्याच माणसाशी इतकं वाईट वागायचं. मोठी आई म्हणते की कोण आपलं? शांतनू. अगं तो माझा आपला नाही आहे आणि सख्खा पण नाही आहे. आणि काय गं, काय वाईट वागले मी? काय माहिती आहे तुला? पल्लवी म्हणते की सगळं माहिती आहे मला, पण केवळ शांतनूंसाठी मी आजपर्यंत तुम्हाला मान देत आली. पण तुम्ही पुन्हा हेच सिद्ध केलं की तुम्ही खोट्या आईच आहात. आणि मग मोठी आई पल्लवीच्या कानाखाली ठेवून देते आणि म्हणते की जास्त आगाऊपणा करायचा नाही हा माझ्याशी. आणि तुला वाचवायला आता इथं शांतनू पण नाही आहे. पल्लवी म्हणते की काय येतं हो दुसरं तुम्हाला? मित्रांनो, आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा एपिसोड हा खूपच इंटरेस्टिंग आहे. धन्यवाद. थोबाड फोडायचं, जन्माची अद्दल घडवायची, हेच करत आला तुम्ही आजवर. स्वतःच्या स्वार्थासाठी इतर कधीच कोणाचा विचार केला नाही. अहो आई कसल्या वैरीण आहात तुम्ही. शांतनू किती मानतात तुम्हाला, अगदी तुमचा पदर धरून लहानाचे मोठे झालेत ते. स्वतःच्या आईवर जितकं प्रेम केलं नसेल तितकं प्रेम ते तुमच्यावर केलं. आणि तुम्ही काय केलं? त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हो ना? बोला ना आता. शांतनूंना मारायचा प्रयत्न केला होता ना? ज्या शांतनूंना सख्खा मुलगा म्हणवतात त्याच्या जीवावर उठलात. मोठी आई म्हणते की अगं कोण सख्खा मुलगा? माझा सख्खा मुलगा फक्त विनायक आहे. आणि मग शांतनू मला त्याच्यापेक्षा लाडका कसा असेल? आणि माझ्या स्वार्थाच्या आड जर कोणी आलं ना तर त्याला मी कधीच माफ करत नाही. पल्लवी म्हणते की म्हणून मग त्यांच्या गाडीचा घातपात करण्याचा प्रयत्न केला तुम्ही? मोठी आई म्हणते की हो, केले मी त्याच्या गाडीचे ब्रेक फेल. ह्या सर्व गोष्टी कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत असतात. मोठी आई म्हणते की तू मध्ये आलीस आणि त्याला वाचवलंस. पल्लवी म्हणते की बरोबर आहे, म्हणून माझाही जीव घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही आणि माझ्याही विरोधात कट कारस्थानं रचली. मोठी आई म्हणते की मग काय करणार? तू तर त्या आदितीचं दुसरं रूप होतीस ना. तू शांतनूच्या आयुष्यात आल्यापासून माझे सगळे गणितच बिघडलं. म्हणूनच तू घरी येण्याच्या आधीच तुला संपवण्याचा डाव खेळले होते मी. दिवाळीच्या वेळेत तुला घरी बोलून फटाक्यांच्या जाळात तुला कायमचं संपवणार होते मी. हे ऐकून पल्लवीला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते म्हणजे मोठी आई तुम्ही? मोठी आई म्हणते की हो, ते कारस्थान मीच रचलं होतं, पण दुर्दैवाने मीच त्या आगीत सापडले आणि मला वाचवण्याचं नको ते श्रेय तुला मिळालं. पल्लवी म्हणते की आईंच्या बाबतीत पण असंच विकृत वागत असाल ना तुम्ही? मोठी आई म्हणते की एकदा नाही अनेकदा. स्वयंपाकघरात गॅस चालू ठेवून संपवण्याचा तिलाच प्रयत्न होता माझा. नेमके प्रभाकर भाऊजी तिच्या मदतीला आले आणि आदिती वाचली आणि ते भाजले. पल्लवी म्हणते की घरात धार्मिक कार्य होतं तेव्हासुद्धा तुमच्या डोक्यातली विकृती थांबलीच नसेल ना. त्या दिवशी आईंनी केलेला प्रसाद तुम्हीच खराब करण्याचा प्रयत्न केला ना. मोठी आई म्हणते की हो केला. तिने केलेल्या प्रसादात मीच पाल टाकली. जिथे जिथे शक्य होतं तिथे तिथे मी आदितीला फक्त विरोधच करत गेले. कॉलेजमध्ये मोठी पाहुणी बनून आली होती ना ती, म्हणून मग तिच्या साडीवर चहा सांडला मी. तिला भाषणच करता येऊ नये म्हणून तिच्या सरबतात औषध टाकलं मी. खरं तर आदितीला मला तेव्हाच संपवायचं होतं. तिला संपवण्यासाठी त्या तावडेला मी सुपारी दिली होती, पण तो तावडे ऐनवेळी त्याचा नेम चुकला. नंतर तोही उलटला, त्यामुळे त्याचाही बंदोबस्त मला करावा लागला. पल्लवी, मी काय काय कारस्थानं केली आणि किती वाईट वागू शकते याची कल्पनाच नाही आहे तुला. पल्लवी म्हणते की अहो पण का, कशासाठी एवढी विकृती? मोठी आई म्हणते की सत्ता, सूर्यवंशी घराण्यावर माझी सत्ता टिकवण्यासाठी. पल्लवी म्हणते की लाज वाटते मला तुमची. सत्तेच्या हव्यासापायी एवढ्या खालच्या थराला गेला तुम्ही. एक स्त्री आणि एक आई आहात ना तुम्ही, तरीही इतकं वाईट वागलात. मला, आईंना, बाबांना, विभा काकूंना, मेघनाताईंना कोणालाही तुमची सत्ता नकोय. आम्हाला फक्त आमची कुटुंब आणि आमची माणसं सुखरूप हवी आहेत. सत्तेपायी आंधळं होऊन आपल्याच घरातल्या माणसांना छळणं बास करा आता. नका त्यांच्या जीवावर उठू, मी विनंती करते तुम्हाला. मोठी आई म्हणते की सगळ्यात आधी माझं सुख आणि माझं समाधान महत्त्वाचं. बाकीच्यांची तर किंमतच करत नाही मी. माझ्यासाठी फक्त सत्ता महत्त्वाची. पल्लवी म्हणते की अहो मग या सत्तेपायी सगळ्यांना तालावर नाचवण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला? स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांवर हा अन्याय का? मोठी आई म्हणते की आणि माझ्यावर झालेल्या अन्यायांचं काय? खूप सहन केलंय मी. लहानपणी फक्त अन्याय सहन केलाय मी. प्रत्येक गोष्टीसाठी मला दुसऱ्यासमोर हात पसरावा लागायचा. हवं तेव्हा हवी ती गोष्ट मला कधी मिळालीच नाही.
त्यातून सगळ्यात धाकटी होते ना मी, त्यामुळं इतरांनी वापरलेल्या गोष्टीच माझ्या नशिबात होत्या. भाऊ मोठा असल्यामुळे कायम त्याचेच लाड असायचे. तेव्हा मला लहानपणापासून माहिती आहे की हक्काच्या गोष्टीसुद्धा ओरमाडूनच मिळतात. लग्न होऊन जेव्हा सूर्यवंशींच्या घरात आले ना, तेव्हाच ठरवलं आपला मान आणि आपला दरारा सोडायचा नाही. म्हणून सुरुवातीपासूनच मी सर्वांना धाकात ठेवलं की मेघना विभावरी यांचे छंद आवडीनिवडी सगळ्या बंद करून टाकल्या. प्रदीप भाऊजी तर काय माझ्या हातातलं बाऊलच होतं ते. आणि प्रभाकर भाऊजींना तर मी कधी महत्त्व दिलंच नाही. आदिती माझ्या मार्गातला मोठा काटा होती, कारण मामांजींनी सगळी संपत्ती ही तिच्या नावावर केली होती. पल्लवी म्हणते की म्हणजे तुम्ही अजून वाईट वागत असाल ना तिच्याशी. मोठी आई म्हणते की फक्त वाईट नाही, आदितीला बदनाम करून तिला घरातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न केलेत मी कमी शिकलेली, आदिती जास्त शिकलेली म्हणून मामाजींनी सगळे अधिकार तिला द्यायचे आणि मी घरातली मोठी सून असून तिच्या हाताखाली राबायचं. मी तेव्हाच ठरवलं होतं की ह्या आदितीला घराबाहेर काढायचं. हे सुद्धा सुरुवातीला बिचकत होते, पण मी त्यांची हिंमत वाढवली तेव्हा कुठं ते तयार झाले. आत्तापर्यंत जी काही कारस्थानं केली ती फक्त माझ्या डोक्यात शिजली, अगदी आदितीला घरातून बदनाम करून बाहेर काढेपर्यंत. पल्लवी म्हणते की आणि फक्त एवढ्यासाठी तुम्ही शांतनूंना त्यांच्या आईबद्दल वाईट साईट सांगत आलात. मायलेकांमध्ये फूट पाडलीत तुम्ही. मोठी आई म्हणते की हो, पाडली फूट. त्याशिवाय मला काही दुसरा पर्यायच नव्हता आणि मला शांतनूला आदितीच्या विरोधात भडकवायचं होतं. शांतनू तर काय लहान होता. आदिती कामावर गेली. मी त्याच वेळी शांतनूच्या मनात तिच्याबद्दल विष पेरायला सुरुवात केली. त्याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम व्हायला लागला. भाऊजींच्या मनातसुद्धा मी अधूनमधून भरवतच होते आणि योगायोगाने त्याच वेळेला मला एक संधी मिळाली. आदितीचे आईवडील आजारी पडले आणि आदिती माहेरी गेली. त्याच वेळी मी तिचे परतीचे डोर कापून टाकले. मी आदितीसाठी घराचे दारं कायमची बंद केली. शांतनू पूर्णपणे माझ्या ताब्यात आला. शांतनूवर प्रेम वगैरे नव्हतं माझं, बळच गळ्यात धोंडा पडला होता. पण काय करणार, मी खूप चांगली आई आहे हे दाखवण्यासाठी मला त्याचा सांभाळ करणं गरजेचं होतं आणि सूर्यवंशींची सगळी सत्ता हडपण्यासाठी मला ह्याची गरजच होती. पण माझा हेतू यशस्वी होताच तू माझ्या राशीला आलीस. पल्लवी म्हणते की अच्छा, म्हणून आमच्या लग्नाला तुमचा विरोध होता तर. मोठी आई म्हणते की हो, अगदी आधीपासून. पण शांतनू परस्पर लग्न करून तुला घरीच घेऊन आला. मग माझा नाईलाज झाला. प्रेमाचं नाटक करून तुला घरात घ्यावंच लागलं आणि तुमच्या लग्नात आदितीला मान देण्याचा मोठेपणा दाखवावा लागला. पल्लवी म्हणते की पण त्याच्या बदल्यात तुम्ही आईंना हक्कसोडपत्रावर सह्या करायला लावल्या होत्या. मोठी आई म्हणते की संपत्ती बळकावण्याच्या नादात मी आदितीला बाजूला केलं, पण तिच्यानंतर ही संपत्ती शांतनूला मिळणार हे माझ्या लक्षात आलं. म्हणून मग मी त्यालाही फसवून त्याच्या सह्या घेतल्या. त्या दोघांनाही संपवण्याचे प्रयत्न माझे फेल गेले आणि हे फक्त झालं तुझ्यामुळे. तू कायम त्यांना वाचवायची, पण जेव्हा तू लिफाफा पळवलास ना, तेव्हा मात्र माझा संयम संपला. कारण माझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता तो. तेव्हाच ठरवलं होतं की तुला कायमचं संपवायचं. म्हणून मग मी तुला बाहेर गाठून तुझ्या पाठीत सुराख उपसला. तुला तडफडून मरताना बघायचं होतं मला. मोठी आई पल्लवीचं तोंड पकडून म्हणते की तुझं नशीब चांगलं होतं ना, म्हणून तू वाचलीस. आणि फक्त वाचली नाही ग, तर तू माझ्यावर हुशारी दाखवायला लागलीस. तुझी सगळी नाटकं मला कळली आहेत पल्लवी, आणि मी स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करू शकते हे आता तुलाही कळलं असेल. तेव्हा माझ्यापासून सावध राहायचं, कळलं? आणि पुन्हा माझ्या वाटेला जायचं नाही, नाहीतर तू, आदिती आणि शांतनू तुम्हाला कायमचं संपवून टाकेल मी. आणि असं म्हणून मोठी आई पल्लवीला जोरात रस्त्यावर ढकलून देते. पल्लवी खाली पडते आणि मोबाईल हातात घेते. मोठी आई पल्लवीचे केस पकडून म्हणते की समजलं का तुला? पल्लवी उठते आणि म्हणते की खोटे आई. पल्लवी मोठ्या आईचा हात पकडते आणि म्हणते की तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात, त्यामुळं जरा तरी आदर होता मला तुमच्याबद्दल, परंतु आज तोही संपला. लहानपणी तुमच्यावर अन्याय झाला असं म्हणतात, पण त्याच्या बदल्यात तुम्ही जे वागलात तो फक्त नीचपणा आहे. कुठल्याही बाबतीत कधीच त्याचं समर्थन होऊ शकत नाही, कारण गुन्हा हा शेवटी गुन्हाच असतो. पण तुम्ही तर गुन्हेगाराच्या पुढची पायरी गाठलीत. स्त्री ही घराची लक्ष्मी असते, ती धन वाढवते, पण तुम्ही सूर्यवंशी कुटुंबाचं तर स्त्रीपणच हरवून टाकलं. घरातल्या माणसांची आयुष्य करपून टाकलीत. आणि शांतनू, त्यांचा तो तुमच्यावर किती विश्वास होता. तुम्ही जसं म्हणाल तसंच ते करत आले, परंतु तुम्ही आई ह्या नात्यालाच कलंक लावलात. तुम्ही त्यांच्याशी एवढं विकृत वागलात, ज्या क्षणी त्यांना हे कळेल तेव्हा काय अवस्था होईल त्यांची.
तुमचे सगळे गुन्हे मला माहिती आहे, तरी मी आजपर्यंत गप्प राहिले कारण मला हे घर उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. अजूनही वेळ गेली नाहीये, त्यामुळे सुधारा आणि स्वतःच्या चुका मान्य करा. मोठी आई म्हणते की मला जे हवंय ते मी साध्य केल्याशिवाय मी माघार घेणार नाही आणि माझ्या मार्गात आडव्या येणाऱ्याला संपूनच पुढे जाईल मी. असं म्हणून मोठी आई पल्लवीचा गळा पकडायला लागते. तेवढ्यात पल्लवी मोठ्या आईचा हात पकडते. पल्लवी म्हणते की आता तुम्ही संपणार आहात मोठ्या आई. याआधी पण तुम्हाला बजावलं होतं, पण तुम्ही काय ऐकलं नाही. आता तुमचे 100 अपराध भरलेत. यापुढे आता मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुमचा हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता ना, आणि मग आपल्या माणसांना वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. असं म्हणून पल्लवी मोठ्या आईला दूर लोटते. पल्लवी मोठ्या आईला मोबाईल दाखवते आणि म्हणते की तुमचा खेळ संपलाय आता मोठी आई. पल्लवीने रेकॉर्डिंग केली आहे हे मोठ्या आईला काही लक्षात येत नाही. पल्लवी गाडीकडे येऊन शांतनूला फोन करते. ती म्हणते की शांतनू कुठे आहात तुम्ही, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. शांतनू म्हणतो की मी केबिनमध्ये आहे. पल्लवी म्हणते की असं नाही फोनवर सांगता येणार, असं काही माझ्या हाताला लागलंय की ते मला तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायचंय. तुम्ही कुठे जाऊ नका, मी लगेच येते. तेवढ्यात एक रिक्षा भेटते. पल्लवी रिक्षा पकडून सूर्यवंशी कॉलेजकडे यायला निघते. तेवढ्यात विनायक गाडीच्या बाजूने निघतो आणि मनात म्हणतो की काहीतरी महत्त्वाचं दाखवायचंय असं म्हणाली. असं काय सापडलं हिला, आत्ताच तर हिचं आईशी बोलणं झाले, असं काय सापडलं हिला. तो मोठ्या आईला फोन करतो आणि म्हणतो की आई कुठे आहेस तू, टेकडीजवळ आहेस ना, तिथंच थांब मी आलो. विनायक मोठ्या आईला म्हणतो की आई अगं तू त्या पल्लवीजवळ होतीस ना. मोठी आई म्हणते की हो, आज चांगलंच सुनावलंय तिला मी. विनायक म्हणतो की काय सुनावलंस तू, आता तीच अडकवणार आहे तुला. तुमचं बोलणं झाल्यानंतर तिने शांतनूला फोन केला आणि तिला भेटायचं बोलत होती. तिच्या हाती नक्कीच काहीतरी लागलंय. मोठी आई म्हणते की हो का, तिला लिफाफा मिळाला की काय तो. पल्लवीने रेकॉर्डिंग केली हे मोठ्या आईला माहीत नसतं. मोठी आई म्हणते की मी एक काम करते, मी यांना फोन करून सांगते, यांना पण कळवायला हवं ना. मोठ्या काकांसमोर एक माणूस उभा असतो आणि मोठे काका त्याला म्हणतात की तू जाऊन ये तिकडं, मी इथंच थांबतो. मोठ्या काकांना मग सुपर्णाचा फोन येतो, परंतु मोठ्या आईचं नाव बघून मोठे काका फोन कट करतात. आणि नंतर मग विनायक मोठ्या काकांना फोन करतो. मोठे काका फोन घेतात. विनायक म्हणतो की इकडे एक मोठा इश्यू झालाय आणि मग घडलेला सगळा प्रकार विनायक मोठ्या काकांना सांगतो. मोठे काका म्हणतात मी तिला किती वेळा सांगितलंय की त्या पल्लवीपासून जरा सावध राहा, पण ती माझं ऐकेल तर शपथ ना. मोठी आई म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही, आणि सारखे तुम्ही मला टोमणेच मारणार आहात का. मोठे काका म्हणतात की अच्छा, म्हणजे तू सुद्धा आहे तर विनायकसोबत, तू सांगितलंस त्याला फोन करायला. विनायक म्हणतो की बाबा आपापसात भांडण्याची ही वेळ नाहीये, पल्लवीला थांबवणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आता कॉलेजमध्ये असाल तर शांतनूवर लक्ष ठेवा. मोठे काका म्हणतात की नाही मी कॉलेजमध्ये नाहीये, मी कामासाठी बाहेर आलोय. विनायक म्हणतो की बाबा आता त्या पल्लवीला थांबवण्याचा एक लास्ट ऑप्शन आहे, आपल्या माणसाचा नंबर पाठवा, मी बोलून घेतो त्याच्याशी आणि तुम्हाला इकडचा ॲड्रेस पाठवतो, तुम्ही लवकर या. पल्लवी रिक्षातून चाललेली असते आणि तिला मोठ्या आई बोलणं आठवत असतं. पल्लवी मनात विचार करते की हा व्हिडिओ कुठेतरी कॉपी करून ठेवायला हवा, म्हणजे गेल्या वेळीसारखे पुरावे हरवले असा काही घोळ होता कामा नये. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 माणसं येऊन पल्लवीशी जबरदस्ती करतात आणि तिला गाडीत बसवतात. शांतनू इकडे विचार करत असतो की अजून का नाही आली पल्लवी, तिला तर काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं, एवढा वेळ का लागतोय तिला. तर पल्लवीला त्या 2 माणसांनी गाडीत बसवलेलं असतं. पल्लवी वाचवा वाचवा असं म्हणून ओरडत असते. तर तिसरा माणूस पल्लवीच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा रुमाल ठेवून तिला बेशुद्ध करतो. पल्लवी बेशुद्ध झालेली असते आणि ज्या गाडीमध्ये बसलेली असते त्या गाडीच्या मागे शांतनूची गाडी येत असते. मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते सक्षम, राजना, रमा, हर्षाली, राजेंद्र, वंदना, माधुरी, सुमन, अश्विनी, मनोज, पूजा, संजय, मोनाली, जिथी, रंजना, द्राक्षा, स्वाती, श्वेता, मुकुंद, सारिका, अंजली, उज्ज्वला, बिनी, संजय, नम्रता, सोनाली, अपर्णा, रेखा, राधिका, आनंद, कविता, प्रणव, मानसी, पूनम, शुभांगी, संजय, जयश्री, अपर्णा, नितीन, गायत्री, जयश्री देशमुख, नीलम, मुकुंद कुलकर्णी, श्रद्धा, वंदना तांबडे, अमोल, समिता, उत्तम, सुहासी, मंगेश, शिवराज, रेवती, रत्नमाला, करिश्मा, चंद्रशेखर, प्रतीक्षा, देवयानी, कल्पना, योगेश मेश्रम, शिवानी, आकाश जाधव, कमल माने, रवी कवडे, संदीप कांबळे, किरण पाटील, संतोष,
रजनी, सुमन मोरे, कैलास जोशी, सुनील, सीमा, अलका, रविराज, केसवानी, बीना परांजपे, स्वाती देवाल,